छेडतय गावांच्या पोरी जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर तुमचा फोटो आणि जे काही ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते इथे ॲड करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो, बीट मार्क करण्यासाठी ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे आणि या प्रकारचा एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे बीट मार्क करण्यासाठी। तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, या म्हणजे जो काही व्हिडिओ तुम्ही ॲड केला आहे त्या व्हिडिओमध्ये जिथे बीट चेंज होणार आहे इथे बघू शकता आपली जी काही इथं एक बीट नंबर 1 तुम्हाला दिसते आणि या पोझिशनला बीट 2 चेंज होत्या। तर बरोबर ह्या पोझिशनला तुम्हाला यायचं आहे आणि आपल्या फोटोला तुम्हाला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे। दुसरी तिसरी बीट सेम मित्रांनो मार्क करायची, चौथ्या बीटला देखील तुम्हाला सेम मार्क करून आता मित्रांनो सगळे ज्या काही बीट असणार आहे ते तुम्हाला बीट मार्क करायचे। बीटला मार्क केल्यानंतर हा जो काही व्हिडिओ असणार आहे नंतर तुम्हाला इथून डिलीट करायचा आहे। आता तुम्हाला सुरुवातीला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, पहिल्या फोटोला तुम्हाला कसल्या प्रकारचं ॲनिमेशन द्यायचं नाही। आता जो काही दुसरा फोटो आहे आपला त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं तुम्हाला स्लिप अँड स्लाइड 2चं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन द्यायचं आहे। पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाइड 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे। नंतरचा जो काही फोटो आहे त्याला झूम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे। त्याच्या पुढचा जो काही मित्रांनो फोटो आहे त्याला ट्रेन 4चं ॲनिमेशन द्यायचं आहे। बघू शकता हे जे काही ट्रेन 4चे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन दिल्यानंतर आता ट्रेन 4चं ॲनिमेशन झाल्यानंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इथनं तुम्हाला रॉक व्हर्टिकलीचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन जे देऊन जी काही खालची ड्युरेशन दिसत्या ते 1.5 सेकंदवरती सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, ह्या फोटोला जे काही ॲनिमेशन दिले ह्याच्या सुरुवातीला तुम्हाला की फ्रेम ॲड करून लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आणि लास्टच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करायचं आहे। या प्रकारे मित्रांनो झूम वगैरे करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, इथं जे काही ट्रान्झिशन आहे ट्रान्झिशन राहिलं 8 सेकंदाच्या पुढच्या बीटवरती जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करून तुम्हाला इथे पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे। ओकेवरती क्लिक करून हा जो काही पुढचा फोटो आहे त्याच्यात जे काही ट्रान्झिशन आहे त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करून लाईट इफेक्टची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि लाईट इफेक्टमध्ये तुम्हाला ब्लेंच नावाचं ट्रान्झिशन आहे ते ब्लेंचचं ट्रान्झिशन तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करा। जो काही पुढचा फोटो आहे ह्याला आता तुम्हाला ॲनिमेशन देण्यासाठी काय करायचं बघू शकता, ह्या फोटोचं मी ॲनिमेशन तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। यो 1चं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन म्हणतो जे काही ॲनिमेशनच आहे ते ॲनिमेशन द्यायचं आहे। ॲनिमेशन दिल्यानंतर आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला यो 2चं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे। बघू शकता स्क्रीनवरती। आता ओकेवरती क्लिक करा। ओकेवरती क्लिक केल्यानंतर ह्या दोन्हीच्या मधलं जे काही ट्रान्झिशन आहे तिथे देखील तुम्हाला ब्लेंच नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे। ओके, तर इथं ब्लेंच आणि इथं पण ब्लेंच या प्रकारे ट्रान्झिशन दिल्यानंतर आता मित्रांनो जो काही पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करा। ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आणि इथनं तुम्हाला वेव्ह ॲब्झॉर्प्शनचा जो काही ॲनिमेशन आहे तो ॲनिमेशन तुम्हाला इथं देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही लास्टचं ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करून पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे। ओकेवरती क्लिक करून जो काही लास्टचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि बेंड झूम नावाचं ट्रान्झिशन तुम्हाला देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। या प्रकारे मित्रांनो ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आपली जी काही नाईट क्लबची कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये तुम्हाला व्हर्टिगो हे बघू शकता, हा जो काही इफेक्ट आहे व्हर्टिगो नावाचा, तर हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। हिची जी काही ड्युरेशन आहे ते जिथेपर्यंत राहील तिथेपर्यंत सेट करा, काही विषय नाही। आणि दिल्यानंतर हा जो काही सुरुवातीचा इफेक्ट आहे तो तुमच्यासमोर येणार आहे। आता मित्रांनो तुम्हाला प्रॉपर आपली जी काही इथे बीट आहे किती सेकंदवरची बघू शकता, 4 सेकंदाच्या पुढची आपली जी काही बीट आहे त्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे। बीटवरती आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट करून आता तुम्हाला इथे स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि हिची जी काही ड्युरेशन असणार आहे ती तुम्हाला लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला सेम त्या पोझिशनला म्हणजे आपली जी काही 4 सेकंदाची पुढची बीट आहे इथे यायचं आहे। नंतर मित्रांनो नाईट क्लब कॅटेगरीमधनं ते तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट बघायला भेटेल, तर सिंपली हा शेक इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं। ही जी काही ड्युरेशन आहे ती देखील आपल्या बीटमध्ये ठेवायची आहे व्यवस्थित। नंतर त्या शेक इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। जे काही स्पीड आहे ते मित्रांनो तुम्हाला 10 वरती ठेवायचं आणि इंटेन्सिटी देखील 10 वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या बीटपाशी यायचं नंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथनं ट्राय लेअर मिररचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करून ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती मित्रांनो कुठंपर्यंत ठेवायची बघा। ही जी काही ड्युरेशन आहे ती आपली ही पहिली बीट झाली आणि या दुसऱ्या बीटपर्यंत, म्हणजे तुम्हाला आता सांगतो मी प्रॉपर आपली जी काही 6 सेकंदाच्या थोडीशी मागची बीट आहे या बीटपासून ते तुम्हाला इथे 10 सेकंदाची जी काही बीट आहे इथेपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट ठेवायचा। इफेक्टला ठेवल्यानंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती याला सेट करा। ऑल व्हिडिओवरती सेट केल्यानंतर ओकेवरती क्लिक करून आता मित्रांनो तुम्हाला इथे जी काही 6 सेकंदाची थोडीशी मागची बीट आहे या बीटपाशी याच्यानंतर तुम्हाला ते जी काही व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी आहे यामधून तुम्हाला लवची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि व्हिडिओ इथनं तुम्हाला मिनी रेनबोचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। या प्रकारे क्लिक केल्यानंतर हिची जी काही ड्युरेशन असणार आहे ती मित्रांनो तुम्हाला 8 सेकंदवरती जी काही बीट आहे इथंपर्यंत ठेवायची। नंतर आपली जी काही 10 सेकंदाची बीट आहे या बीटवरती यायचं आहे। बीटवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये मित्रांनो इथे एक इफेक्ट आहे बघू शकता,
ॲपरेट 2 नावाचा इफेक्ट आहे, तर तो इफेक्ट इथं तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. हिची जी काही ड्युरेशन आहे ती आपल्या जी काही बीट आहे पुढची तिथपर्यंत ठेवायची आहे. नंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि जे काही स्पीड आहे ते स्पीड मित्रांनो तुम्हाला 34वरती ठेवायचं आहे. स्पीडला 34वरती ठेवल्यानंतर ओकेवरती क्लिक करा. आता मित्रांनो तुम्हाला 12 सेकंदात जे काही शेवटची झोन आहे या 2 पशी यायचं आहे. 2 पशी आल्यानंतर तुम्हाला नंतर इथं व्हिडिओ इफेक्टमधनं जे काही प्रोच सेक्शन आहे त्या प्रोच सेक्शनमधनं बटरफ्लाय नावाचा इफेक्ट इथं ॲड करायचा आहे. बटरफ्लाय इफेक्ट ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करा आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता काही इफेक्ट ॲड करायचे विषय नाही. आता तुम्हाला सुरुवातीला येऊन जे काही इथं तुम्हाला टेक्स्ट दिसते ते ॲड करण्यासाठी टेक्स्टवरती क्लिक करून ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये आयफोनचे इमोजी असतील तर ते इफेक्ट इथे टाईप करून तुम्हाला ओकेवरती क्लिक करून हिची जी काही ड्युरेशन आहे ती ड्युरेशन आपली एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवायची आहे. ओके, आणि व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता सिम्पली त्यावरती एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.